तर नमस्कार मित्रांनो, आता गुरांना सकाळी खायला वगैरे टाकलं होतं. माझी तब्येत व्यवस्थित नाही, तर त्याच्यामुळे मागचे 5-6 दिवस व्हिडिओ येत नव्हता. म्हणजे सारखा कंटिन्यू पाऊस होता ना, तर पावसात रोज भिजायचं, ऊन पडत नव्हतं ना, सगळं वातावरण पण थंड होतं. तर त्याच्यामुळे मी थोडासा आजारी पडलो होतो. पण आता बरी झाली तब्येत, म्हटलं आज व्हिडिओ बनव. तर आता चिमण्याला घेतले बाहेर. आपल्याला बैलांचे शिंग करायचे होते, पण तब्येत चांगली नव्हती ना, तर त्याच्यामुळे तो माणूस आलेलाच मला माहीत नाही. वस्तीवर सगळ्यांनी शिंग करून घेतले, पण आपल्या बैलांचे शिंग राहिलेत. आणि ह्या वर्षी शिंग नक्कीच करायचे होते, कारण मागच्या वर्षी शिंग केले नव्हते ना, तर त्याच्या अगोदर म्हणजे 2 वर्ष झाले यांचे शिंग केलेले. तर त्याच्यामुळे शिंगाला खड्डे होतात ना, तर शिंग थोडंसं म्हणजे पट्टी मारून घेतली ना, तर व्यवस्थित वाढतात शिंग. नाही ते खड्डे झाले ना, तर शिंगाचे आकार बिघडतो शिंगाचा. तर त्याच्यामुळे आता आपण घरीच थोडेसे खड्डेत ना, तर हे लेवल करून घेऊ घरीच. कारण की आता जर बोलवलं ना, तरी तो माणूस येणारच नाही आपल्याकडं. तर त्याच्यामुळे खड्डे वगैरे व्यवस्थित करून घेऊ. आणि ज्यावेळेस कारखाने चालू होतात ना, तर त्यावेळेस मग आपण शिंग करून घेऊ. कारण की त्यावेळेस परत शिंग करणारे येतात ना, कारखाने चालू व्हायच्या वेळेस. तर मग त्यावेळेस आपण परत ह्यांना शिंग करून घेऊ. शिंग करायला म्हणजे फक्त पट्टी मारून घ्यायची. पट्टी म्हणजे वरचं जे आहे ना, हे ऐक, खाली बघ रे चिमण्या, खाली बघ. तर हे बघा, शिंगाला थोडे खड्डे आहेत ना, तर ते फक्त खड्डे लेवल करायचे, पट्टी मारून घ्यायची शिंगांना. आणि मागच्या वर्षी कसं ते कर्नाटकातून 2-3 गाड्या आल्या ना, तर ते म्हणजे मोटरसायकलवर येत होते 2 जण. तर ते पोळ्याच्या अगोदर एक 5-6 वेळेस येऊन गेले होते इथून, म्हणजे सारखे चक्र मारायचे, शिंग करायचे आहेत का वगैरे. पण ह्या वर्षी ते कर्नाटकावाले आलेच नाहीत. आणि लोकलचे जे होते, तर ते आजारी होतं ना, सारखं घरातच बसून असायचं. आणि पप्पा गुरांकडे गेलेले, तर त्याच्यामुळं काय कळलंच नाही ते कधी शिंग करून गेले ते. आता घेतले बैलाला इकडं. आम्ही थोडंसं केलं, नंतर शिंग साळणाराला फोन करून बघितला, पण तो काही येत नाही आता. म्हणजे त्याच्या मागं बिले काम आहेत. तर त्याच्यामुळे आता घरीच थोडंसं करू. आणि दिवाळीत आपल्या बैलांचे शिंग करूनच घेऊ. शिंग नाही केले ना, तर हे बैलाचे वर शिंग आहेत ना, मध्ये यायला लागलेत. तर त्याच्यामुळे ह्याचे शिंग तर एकदा करून घ्यावाच लागणार आहेत चिमण्याचे. आता दिवाळीत करू. तो माणूस आता येत नाही शिंग करणारा. हो, तिथं त्याच्या अलीकडं, हा तिथं पुढं खड्डा आहे थोडासा, हा तिथं. आपण आता घरीच शिंग तयार करतो. होतात घरी पण बेस्टपैकी, थोडीशी बताईने. आणि आपल्याला त्या शिंग साळणारा पण फक्त पट्टीच मारायची होती. त्याला फोन केला तर त्याच्या आज भरपूर बैलजोड आहेत, तेव्हा काही येत नाही. त्याच्यामुळे मग आपण घरीच थोडेसे प्लेन करून घेऊ शिंग. सर्जाचे जास्त नव्हते काही खराब झालेले, फक्त चिमण्याचे खराब झाले. कारण चिमण्याचे तेव्हा केलेच नव्हते, आणि सर्जाचे केले होते ना, तर त्याच्यामुळे सर्जाचे आहेत व्यवस्थित शिंग. काय सर्जा शिंगाला खड्डे वगैरे काय नाहीत, चिमण्याच्या शिंगाला खड्डेच ऐक. हो, तसे बऱ्यापैकी प्लेन शिंग झालेत सर्जाचे. प्लेन म्हणजे एकदम चांगले झालेत. ऐक ना, आपण घरी शिंगा केलेत, पण चांगले केलेत मस्त, चाकूनी पट्टी मारल्यासारखी. आणि आपल्याला अशीच पट्टी मारायची होती. शिंग एकदम प्लेन झालेत आता, मस्त झाले. चिमण्याचे पण चांगले झालेत, आणि सर्जाचे पण चांगले झालेत. चिमण्याला जरा जास्त मेहनत लागली, सर्जाचे होते बऱ्यापैकी प्लेन, त्याच्यामुळे चांगले झाले शिंग ह्याचे. जर जास्त हालचाल करतो शिंग करताना, बाग काय नाही बघा, असं हात फिरवलं नाही, एकदम मऊ झाले शिंग. आता गुरु धुवायला सुरुवात केली गंगापासून. गंगाला अगोदर घेतले, आता अगोदर गंगाला धुवायचं, मग नंतर असंच एक होत गेले ना, मग सगळ्यांना धुवायचं. आता सध्याला ह्यांना खायला टाकले गावरान गुरांना. आणि घावणीच्या नाही टाकलं, कारण की घावणीचे लगेच धुवायला घ्यायचे. आता मी चालू खिलेरीला आणि हिरेला आणायला, मग त्यांना आणून घ्यायचे अगोदर. चिखल तर काय झालं आहे, सारखा पाऊस आहे, ऊनच पडत नाही. आज थोडंसं पडलं होतं, तर लगेच आभाळ आलं. नाही ते बघा, हे सगळं पाणी साठलेलं आहे रस्त्यावर आपल्या. असला रस्ता खराब झाला आहे ना लईच. तर हिऱ्याला आणलं आहे खाली, इकडं स्टॅलिन धुवायची चालू आहे, आणि इकडे खिलेरी भिजवायची चालू आहे. सगळे करून असे जनावर द्यायचे. ह्याच्यातली गंगा धुवून वाळा घातली, काबरी धुतली, इकडे मेंटास भिजून ठेवलं आहे त्याला, म्हणजे त्याचं शेण निघन थोड्या वेळाने. आणि ह्याच्यातली आणखीन लाली धुतली, लालीन देवशीने धुतल्यात दोघी, तिकडं वाळू घातल्यात.
वाळू म्हणजे डायरेक्ट जागेवरच जाऊन दिले दिवशी आणि लाली धुतल्यात ना. आणि राणी राणी धुतली, राणी बी धुवून झाली. इथं खिल्लेरी आता धुवून झाली, खिल्लेरी बांधले पलीकड. आता हारण्या धुवायचं चालू आहे. हारण्या झाला की हिऱ्याचा नंबर मग झाले. अर्धे गुरं तर धुवून झाले. अरे हो, ह्याला उद्या बी धुवा लागणार. तिथं बसले की मळत आहे रियांत्यात भरत बसत आहे. हा लाव. हो इकडे घ्या, इकडे चल. हिरे पुढे बस थांब 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 फोन ठेवू दे. हा चला लावली. हो मार 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 पाणी. मोबाईल पाहण्यासारखी ना आता आपलं शेवटचं बैल धुवायचं चालू आहे. सारजा बी धुतलाय व्यवस्थित. आता बैल धुवायचे झाले सगळे, म्हणजे गुरच धुवायचे झाले सगळे. फक्त सारजाला साबण लावली, आता शॅम्पू लावायचं एकदा, मग झाले धुवायचे गुरं. फक्त सारजाला बांधले, बाकी सगळे हातात धरूनच धुतलेत. फक्त सारजा धुवू देत नाही ना, तर त्याच्यामुळे सारजाला बांधले, बाकी झाले धुवायचे. आई पप्पा भाई आम्ही धुतले सगळे गुरं. इकडं गुरांना खायला बी ठेवले आपल्या गावणीच्या. अगोदर ह्या गावरांना ठेवलं होतं आणि गावरांना बी फक्त काबरेल ठेवलं. त्याच्या कॅरेट पाणी उडून येतं तिकडलं, तर त्याच्यामुळं काबरेल नाही ठेवलं, नाही तर बाकीच्यांना ठेवलं खायला. हारण्या आपला ते गावरांच्या तोंडापुढं समोर आहे ना, तिकडं हारण्या बांधला तो वाळायला. आणि चिमण्या तिकडं रस्त्यावर बांधला आहे. बाकी हे बी धुतलेत. जरशा गायला धुतले पण स्वच्छ निघले नाही. मधली गाय एकदम स्वच्छ निघली आणि ही पण चांगली निघली, ती थोडीशी राहिली. कुठं कुठं शेण राहिले थोडंसं नाही, चांगल्या निघल्या सगळ्या जरशा. आपल्या ह्या गायला ना काहीतरी इथं जखम झाली थोडीशी, हां इथं वर झाली, म्हणजे ते व्हायला लागले तसं काहीतरी इन्फेक्शन. बघा इथं पण व्हायला लागले आणि इकडं पण, परत इथं छातीला पण थोडंसं व्हायला लागले इथं. आणि इकडं हे आता जाणवायला लागले थोडं थोडं. हे बघा इकडं असं. तर करू त्याला पण औषध. ते बघा चिमण्या ना तिकडं वाळाय बांधला आहे, त्या खड्ड्यात गेला आहे. तेव्हा आतापर्यंत रस्त्यात होता, आत्ता खड्ड्यात गेला आहे. तर चिमण्या धुवून झाला आहे. बाकी ही चिल्लर पार्टी सगळे धुतलेत. थांबा, हिची समोरची चिल्लर पार्टी नाही, राणी वगैरे हे सगळे धुतलेत. आपली छोटी पिल्ली होती ती घरासमोर बांधली, धुतली. आता सारजा धुतलाय. 2 मिनटं त्याला हातातच घेऊन थांबतो आणि त्याला वाळून देतो. नाही ते परत शिंग तोंड भरवायचं मातीने, तर त्याच्यामुळे 2 मिनटं इथं डांब रस्ते आणले त्याला. मी बैल उन्हाला आणला आणि ऊन कमी झालं. बाकी चिमण्या तर फ्रेश पैक वाळाय. चिमण्याला लगेच मध्ये नेऊन बांधायचं आहे. हारण्या बी वाळाय, हारण्याला पण मध्ये नेऊन बांधायचं आहे. झालं सारजा पण 2 मिनटात वाळतोय, कारण वारं बी चांगलं सुटलं आता. फक्त मी बराच वेळ झालो पाण्यात आहे. 3:30 वाजलेत आता. 12 वाजता गुरं धुवायला चालू केले होते, 12 वाजता. तरी आम्ही चौघ होतो, तरी 3.5 तास लागलेच गुरं धुवायला. बहुतेक आम्ही 11ला चालू केलं होतं की 12ला, एवढं का माझ्या लक्षात नाही. पण लय वेळ गेला गुरं धुवायला. गुरं बिले होते ना, 20 गुरं होते, सगळे धुतले टोटल. आज गुरं चरायला बी नाही सोडायचे, इथंच खायला टाकले त्यांना. त्याच्यामुळे चरायला सोडायचे नाहीत, काय नाहीत. जस्ट हारण्या सारजाला तर वाळून देतो. बैल आत्ता जास्त फ्रेश होतो, वाळला ना मग जास्त चमकतो, म्हणजे जास्त पांढरा वाटतो वाळल्या. मागच्या आठवड्यात कसलंच ऊन नव्हतं, त्याच्यामुळे मी आजारी पडलो होतो. आणि आज ऊन पडलं, बरं झालं ऊन पडलं, गुरं तरी वाळले. म्हणजे जे गुरं जसे वाळते तसे मध्ये बांधलेत. आणि शिंग पण मस्त झालेत बरं का बैलांचे. जसं कारागिराकून पट्टी मारल्यावानीच झाले त्यांना. जसं का आपण कारागिराकून कसे साळतो, तर तसे झाले शिंग चांगले. लगेच ऊन बी पडलं चांगलं. श्रावण आहे, लगेच ऊन पडतं आणि लगेच आभाळ येतं, असं होतं. हे बघा मी बोलत होतो तोपर्यंत लगेच सावली गायब.
की आता थोड्या वेळात लगेच सावली येईल, ऊन पडले की लगेच सावली येईल, असं होतं आहे. आणि पिकं तर आमच्या भागातले म्हणजे सगळे चांगले आहेत, कारण की पाऊसच कंटिन्यू पडला आहे. जास्त पाऊस पडला पण मग म्हणजे जास्त उत्पन्न येत नाही, पिकं राहतात. पिकांना काय होतं आहे, हरण्याला मस्त वाळला आहे, कारण बराच वेळ झालं उन्हात आहे. आणि बघा लगेच ऊन पडलं बरं का, आता लगेच सावली पण पडली बैलाची, म्हणजे इतकं ऊन पडले. तर ह्याच्यात ना आपल्याला बैलांसाठी कन्या शिजू घालायचे आहेत ह्या भांड्यात थोड्या वेळाने, आत्ताच नाही. आणि इकडे हे छोटं वासरू धुतले आज आपण. आणि मी आज गुरं धुवून गेलो होतो बाजारला, तर बाजारून वापस येईपर्यंत तर पप्पा गुरं सोडून घेऊन गेले चरायला, म्हणजे आपले गावरान गुरं गेले चरायला. तर पप्पांना सोडू नका म्हणलं होतं, घरीच खायला टाकता येईल, तरी पप्पांनी गावरान गुरं नेले चरायला. आता बैलच आहेत फक्त घावणीला, सरजा मारू नको. बैल आता फ्रेश दिसतात, कारण की आज लय मेहनत करून धुतलेत आम्ही तिघा चौघांनी, तरी सरजाने शिंग भरविलंच पाय मारून. तर बैल स्वच्छ दिसतात, ह्या गाया स्वच्छ आहेत. आणि हो माकडे आहेत. आणि हे आमचा छोटा मेंबर हे आला बैल बघायला, म्हणजे ह्या आत्याचा नातू आहे. तो मागच्या वेळेस होता ना, तर तो म्हणजे आत्याच्या छोट्या मुलाचा मुलगा होता, हे आत्याच्या मोठ्या मुलाचा मुलगा आहे. तर हे बी बैल बघायला आहे. पण त्यांच्या शेतात काय होतं, त्यांचं शेत जरा लांब आहे ना, म्हणजे आत्याचं आपण बघितलेले ते बैल वगैरे आत्याचे ना, तर ते शेत जरा लांब आहे आणि तिकडं जायला चिखल आहे, तर त्याच्यामुळे तो आला बैल बघायला. तू बैल बघायला आला ना त्याचेस? हां, तुला आवडले का आपले बैल? आवडले ना? सरजा मारी तर लहान लेकरं बघून. कोणते आवडले बैल तुला? कोणते? कोणता आवडला तुला बैल? शेवाला आवडला ना तुला मोठा बैल? नाव काय त्यांचे सांग बरं, तुझ्याच बैलाची सांग नाव, आंबरेतल्या बैलाची सांग. काय नाव आहे त्यांचे? परदानी आणि राजा. ह्याला आहे ना, ह्याला बैलाचं लय नाद आहे. ह्याला ह्याचे आजोबा आवतो हे बसत ना, ते हे अंगणवाडीत बी बसत नाही, सारखंच बैल करते. आणि ह्याच्या आईला बैल म्हणलं की म्हणजे आवड आहे, पण मग सारखंच पोरांना बैलाचा नाद लागतो ना, मग अभ्यास काहीच नाही, त्याच्यामुळे मग आईची आईला चिडती. तू बैलच बघायला ना, चांगलेत ना बैल? आवडलं तुला बैल आपले? हां. परत ह्यो इकडं ह्याचा मोठा भाऊ स्वराज, आणि आपला ओम पाहुणा. ओम बी पोळ्यासाठी आलाय आज म्हणजे आत्ता आला, त्याला 20 मिनटं झाला आल्याला. सरजा तले बिथारलं करतोय पोरांना बघून, मारितोय पोरायला. पडचे ना, हळूच बस. पॅक बांधलं नव्हतं का? हा, पॅकलोय बांधलं होते, हे सोडले 4-5 दोऱ्यानं बांधलं होते, सिंगल दोरी आता ठेवली उघडून, पुन्हा रोजची रोज बांधायला. हे असं झालं आपला मुरघास. आपल्या 1.5 महिना झाला, पण 1 मिनिट उघड थांबरं. हा राईट. हे बघा, आपल्याला कमेंट आली ते नंतर, ही कोली कुट्टी खराब होत नाही का, तर ही अशी सोनेरी कलरची म्हणजे पिवळ्या कलरची होती, आणि बुरशी वगैरे लागत नाही का नाही, स्वच्छ राहते एकदम चांगली, आणि गुरं आवडीने खातात बी. आत्ता भैयाने कॅरेट नेले पण गायाला, ह्याच्यात थोडा नेपेर मिक्स आहे आणि बाकी आपले मकाची कुट्टी ह्याच्यात. तर ह्याला बुरशी वगैरे काय लागली नाही, चांगला आहे कंडिशनमध्ये. आता गुरं खातात का नाही ते तर कळेलच, पण आता आपण उघडून बघितलं, 1.5 महिना झाला आहे ना, तर आपण उघडून बघितलं आहे की कशी झाली कुट्टी वगैरे कशी. तर वासाचा आंबट येतोय, चालते जा, त्याला बांधायला लावतो, नाही त्याला धर्मी बांधतो. आणि इकडे ह्याच्यावर मुरघास टाकला त्यांना भुश्यावर, खाल्ला राव, सगळे खातेत. म्हणजे न्यूज तर संपला, एकच कॅरेट आज पहिला दिवस आहे ना, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गुरात एकच कॅरेट टाकलं होतं, पण ते पण आवडीने खाल्लं त्यांनी. आपला हिर्या सुटून आलता, हिर्या इकडं बांधलाय बैलगाडीला सुटून, म्हणजे ते त्याच्या आईपाशी मोकळाच होता, चरायला बांधला होता, तर तिकडून आला इकडं. चल इकडे या. पप्पाने विनाकारणच गुरं नेले होते चराय. शुभश्री, ह्या गुरांचे चरून पोटच भरले नाहीत आज ह्यांचे, चरायला उशिरा.